नमस्कार मंडळी. तर सर्वात पहिले तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 जास्त शुभेच्छा. खूप दिवसांनी मी तुम्हाला भेटायला आले आहे. खरं तर 15-1 दिवस झाले मी काय व्हिडिओ घेतलाच नाही किंवा आणि टाकलाही नाही, घेतला नाही म्हणजे रेकॉर्ड केला नाही खरं तर. आणि तुम्हाला सांगू का, मी सुद्धा तुम्हाला खूप जास्त मिस केलं. आता मिस कसं केलं म्हणजे मला तुमची आठवण कशी आली तर ना, रोज छान छान व्हिडिओज रेकॉर्ड करायचे, ते टाकायचे आणि तुमचे छान त्याच्यावर रिॲक्शन्स म्हणजे लाईक वगैरे, कमेंट्स, पुन्हा सबस्क्राईब करणं, ह्या सगळ्या गोष्टींची ना एक सवय होऊन गेलेली असते माणसाला. पण ना कधी कधी असं वाटतं ना, फक्त मी आणि माझं काम आणि माझं घर बस एवढंच पाहिजे. म्हणजे कधी कधी ना फक्त आपल्याला आपली स्वतःची प्रायव्हसी महत्त्वाची वाटते. पण नंतर ना म्हणजे खरं तर असं नाही की मला हे सगळ्या गोष्टीपासून लांब जायचं, हे बंद करायचे, असं नाही. तर मला ह्या गोष्टी खूप जास्त आवडतात करायला आणि त्या मी पुढे कंटिन्यू करणं तर आहेच. पण फक्त एक असतं ना की आपल्या आयुष्यातला एक छोटासा फेज असतो की त्यामध्ये आपल्याला काहीच करायची इच्छा नसते. जसं दुःख काहीतरी क्षणाचं असतं, तसं सुखसुद्धा काहीतरी क्षणाचंच असतं. आणि ही फेजसुद्धा ना तर तशाच मधली आहे आणि ही सुद्धा कधीतरी निघून जाणार होती. आय थिंक ह्या नवीन वर्षीच निघून गेली. म्हणजे जेव्हा नवीन वर्ष लागलं तेव्हा म्हटलं चला पुन्हा एकदा नव्याने छान अशी सुरुवात करूयात. आणि तुम्ही ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी आठवण आली की नाही आणि तुम्ही मला किती मिस केलं. आणि हो, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मला नाही आवडत हिची व्हिडिओ, तर तशा काही रिॲक्शन दिला तरीही चालेल. आणि काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये चेंजेस हवे असेल तर ते सुद्धा सांगितलं तरी चालेल. आणि कितीही नाही म्हटले ना, तुम्ही सुद्धा माझी एक छान अशी छोटीशी अशी फॅमिली आहे. आणि कमेंट्सनुसार ना मी माझ्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस असतील ना ते नक्की करायचा प्रयत्नही करेल. चला तर मस्त गुढीची पूजा वगैरे करून घेतली. छान असं स्वयंपाकही बनवलं होता. म्हणजे सिंपलच बनवलं होतं. मटकीची उसळ, पुरी, खीर आणि भात, छान असं जेवण केलं. आणि असा होता आजचा दिवस. चला तर भेटूयात आणखीन एका छान अशा व्हिडिओत. तोपर्यंत जय गणेश.